महायुती सरकारमध्ये तीनही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस असल्याचं बोललं जात आहे आणि आता निधीच्या मुद्द्यावरून सुद्धा आधी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची चर्चा होती। त्यातच आता एक मंत्री आणि त्याच खात्याच्या राज्यमंत्री यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलेला आहे। पाहूयात नेमका हा वाद झालाय कशामुळे या स्पेशल रिपोर्टमध्ये। मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये मोठी धुसफूस, शिरसाट आणि मिसळांमध्ये बैठकांवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीस कसा तोडगा काढणार? महायुती सरकारमध्ये तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा, खास करून एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना निधी कमी मिळत असल्याचेही आरोप झाले। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याचा निधी वर्ग करण्याआधी ती फाईल मुख्यमंत्री कार्यालयातून जाणार असे निर्देश दिले। आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ पूर्वकल्पना न देता अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याची खंत थेट पत्रातूनच मांडली। त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढे जायचं। तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतात, माझे सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। पण आपण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसारच काम करत आहोत। खात्याच्या बैठका घेण्यासंदर्भात मंत्र्यांना पूर्वकल्पना देण्याची गरज नाही असं माधुरी मिसाळ म्हणाल्या। तसंच आपण बैठका घेत असलो तरी अधिकाऱ्यांना कोणतेही आदेश दिले नाहीत असं प्रत्युत्तर माधुरी मिसाळ यांनी पत्राद्वारे संजय शिरसाट यांना दिलं। याबाबत माधुरी मिसाळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मात्र मंत्री आणि राज्यमंत्री यांनी समन्वय साधून काम करावं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी देखील या सर्व वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। पण महायुती ही केवळ सत्तेसाठी एकत्र आली आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो। कोणी कोणाला मानत नाही, कोणता पक्ष कोणाला मानत नाही, कोणते सहकारी त्यांचे मानत नाही, मंत्रिमंडळ एकमेकांना मानत नाही, हे सातत्याने आम्हाला दिसून आलेलं आहे। आणि ते आता फक्त वाद तो बाहेर येतोय आणि तशामध्ये कुठल्याही प्रकारचा एकमेकांचा समन्वय नसल्यामुळे प्रत्येक जण अधिकार गाजवतोय। अधिकारी पण नाराज आहेत, अधिकारी मनातून बोलत नाही उघड, परंतु प्रचंड प्रमाणामध्ये IAS ऑफिसर पासून सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे। सामाजिक खात्याचा निधी परस्पर वळवला जात असल्याची खंत याआधी संजय शिरसाट यांनी थेट बोलून दाखवली होती। त्यातच आता थेट मंत्र्यांच्या अधिकारातच राज्यमंत्री हस्तक्षेप करत असल्याची खंत संजय शिरसाट यांच्याकडनं व्यक्त करण्यात आली आहे। दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांना जे पत्र लिहिलेत आणि त्यातून जी खंत व्यक्त केली, त्यामुळे या सामाजिक न्याय विभागात सर्व काही आलबेल आहे असं तरी सध्याचं चित्र नाही आणि येणाऱ्या काळात हे दोन्ही मंत्री एक सोबत काम करतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।